मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या निर्णयास मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शिंदे सरकारने घेतलेल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयास छगन भुजबळ यांनी केला विरोध। मनोज जरांगे पाटील यांना शांत करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले असतानाच छगन भुजबळ यांच्यामुळे वाढली महायुती सरकारची अडचण। सुमारे 40 वर्षांचा मराठा आरक्षणाचा प्रश्न एकनाथ शिंदे निकाली काढत असतानाच छगन भुजबळ यांनी घेतली विरोधात भूमिका। नमस्कार मित्रांनो, मी विक्रम कदम तुमचे महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 2 वेळा आमरण उपोषण केले। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले। पण 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा अल्टिमेटम महायुती सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वागत आहेत। पण असे असतानाच त्यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या गटातून मंत्री असणारे छगन भुजबळ यांनी मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केलेला आहे। याबाबत पत्रकारांनी छगन भुजबळ यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर तुम्ही सरकारमधून बाहेर जाणार का असे विचारले असता त्यांनी मी सरकार बाहेर जाणार नाही, मात्र ओबीसीतून आरक्षण देणारे सरकार बाहेर जातील अशी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच विरोधात भूमिका घेतलेली आहे। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी भूमिका देखील छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे। ओबीसी में आरक्षण दिया जाता है तो आप सत्ता से बाहर जाएंगे क्या? अगर मराठाओं को ओबीसी में आरक्षण दिया जाता है तो आप सत्ता से बाहर जाएंगे? मैं कैसे सत्ता के बाहर जाऊंगा? जो दे रहे हैं ना वो सत्ता के बाहर जाएंगे, क्यों? ओबीसी और सारे जो लोग हैं ना एक है। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे यांनी धाडसी निर्णय घेतल्याने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने अनेक वर्षांपासून न मिळालेले आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होत असतानाच त्यास आता मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून खोडा घालण्याचे काम सुरू आहे। वास्तविक पाहता मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमण्यात आली व त्या समितीमार्फत मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी व कुणबी मराठा जाण प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचा पहिला अहवाल स्वीकारलेला आहे। विशेष म्हणजे मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील सुमारे 1.25 कोटी नोंदींची तपासणी केल्यानंतर त्यात सुमारे 13,498 जुन्या कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे कुणबी नोंदी असणाऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणे कार्यवाही सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। कुणबी प्रमाणपत्रामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे आता त्यास मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलेला आहे। विशेष म्हणजे सरकारने आता संपूर्ण महाराष्ट्रात जुन्या नोंदी शोधण्याचे काम आता सुरू केलेले असतानाच त्यात मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा पेच निर्माण होणे शक्यता आहे। वास्तविक पाहता आरक्षणाची मर्यादा पहिल्यांदा 52% होती, त्यात आता ईडब्ल्यूएसचे 10% असे एकूण 62% आरक्षण झालेले आहे। त्यामुळे सध्या शिंदे सरकारसमोर 2च पर्याय आहेत, ते म्हणजे एक तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणे आणि दुसरा पर्याय म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या निर्णयाचा पुनर्विचार करत सुप्रीम कोर्टातून आरक्षणाची मर्यादा वाढवणे। हे 2च पर्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारसमोर आहेत। त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी डेडलाईन दिली असल्याने त्यावर सरकारकडून काम सुरू आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन तापले असताना डेंग्यू झाल्यामुळे उपचाराच्या कारणास्तव दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अजूनही समोर आलेले नाहीत। त्यातच त्यांच्या गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे नवा पेच निर्माण झालेला आहे। एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना तोंड देत त्या मागण्या कशा मान्य करता येतील याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत व त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे। त्या दृष्टीने सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली। त्यावर योग्य पावले टाकत असतानाच त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम आता मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून केले जात आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी आरक्षण देण्याच्या बाजूने असले तरी त्यास विरोधात भूमिका घेण्याचे काम आता मंत्री छगन भुजबळ यांनी केलेले आहे। याबद्दल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कारण सरकार आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच त्यातील मंत्री असणारे छगन भुजबळ हे या निर्णयाला विरोध करीत असल्याने सरकारसमोर नवा पेच निर्माण होणार आहे। यावर तोडगा काढण्याची जबाबदारी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।